आज विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। तिथे मोठ्या प्रमाणात आणि बरेच दिवसापासून नशाखोरीचा अड्डा तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू करणार आहोत। सर, नशेखोरीचा अड्डा काल काँग्रेस भवनच्या त्या कोपऱ्यावर शासकीय जे विश्रामगृह आहेत आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्याबरोबर जुन्या ज्या इंटरनल म्हणजे प्रायव्हेट ज्या बिल्डिंग आहेत तर त्या ठिकाणी बराच मोठा अड्डा आहे। तिथं नशेखोरांनी दुपारी दिवसाढवळ्या आगीनं बरंच काही पेटवून दिलं होतं आणि तिथं आग लागली म्हटल्यानंतर ते पळून गेले तिथून आणि शेजारच्या नागरिकांनी मग अग्निशमन दलाला बोलवलं आणि ती आग आटोक्यात आणली। तर त्याच्याबद्दल काय हे प्रायव्हेट इमारतींचा कधी तुम्ही निकाल लावणार आहे? जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये नशाखोरीचा अड्डा आहे तिथे रितसर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल। पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील। महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई इथून पुढे चालू असणार। सर, हे अतिक्रमण करत असताना रेल्वे प्रशासनाची इमारतीच्या बाबतीत प्रशासनाने तुमच्यात समन्वय साधला होता का? आता ती तुम्ही बिल्डिंग पाडली आहे महापालिकेकडून, जे काही कारवाई करण्यात आलेली आहे ते पूर्णपणे लिगली करेक्ट कारवाई आहे। धन्यवाद। तिथे पण आता आम्ही नोटीस देणार आहोत तिथे